हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज सकाळी सकाळीच चहाच पहिल्यांदा केला. का तर थंडी बाहेर खूप पडली होती. तुमच्या इकडे पण थंडी आहे की नाही मला नक्कीच कमेंट करून सांगा. सकाळी कसं गरम गरम चहा घेतला की कामाला कसं उत्साह येतो, हो की नाही? तर म्हटलं पहिल्यांदा चहाच घ्यावं आणि बाकीची कामं करून घ्यावी. चहा घेऊन झाल्यानंतर देवपूजा करून घेतली. तर आज रविवार आहे आणि रविवारी मी सप्तशतीचा पाठ करते. तर मी देवपूजा झाल्यानंतर पाठ वाचायला बसले होते. तर हा बघा कसा मम्मा काय करते हे बघून जात होता. ह्याचं पूर्ण लक्ष माझ्याकडेच असतं आणि तो 5-5 मिनिटाला येऊन मला बघून जात होता की मी काय करते, काय वाचते ते. तर दर रविवारी मी मल्हार सप्तशतीचा पाठ करते. काहीतरी आध्यात्मिक ओढ नेहमीच माणसाला असावी. त्याच्याने काय होतं की आपल्याला मनाला शांतता कुठेतरी मिळते आणि मनाच्या शांततेसहित घरात हे देखील प्रसन्न वातावरण राहतं. आणि आपलं घर कसं प्रसन्न ठेवायचं हे तर आपल्या बायकांना चांगलं माहीतच असतं. आपण छोट्या छोट्या प्रयत्नांनी देखील आपलं घर प्रसन्न आणि सुंदर ठेवतो. तर मी इथे 6 दिवसाचा संकल्प केला होता मल्हार सप्तशतीचा पाठ करण्याचा. कार्तिक अमावस्या संपली की मार्गशीर्षच्या पहिल्या दिवसापासून ते 6 दिवसापर्यंत मल्हार षडनवरात्रोत्सव असतो. तर आमचा कुलदैवत खंडोबा असल्यामुळे मी हा 6 दिवसाचा संकल्प केलेला आहे. आपण कसं आई भवानीची सेवा परिपूर्ण करतो, नवरात्र असू द्या, शारदीय नवरात्र असू द्या. तर आपण आपल्या वडिलांची सेवा म्हणजेच महाराष्ट्राच्या कुलदैवताची सेवा कधी आपल्याला जमत नाही. पण आपल्या कुलस्वामीची सेवा जेव्हा जेव्हा पण आपण करतो तेव्हा आपल्या कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. तर तुम्ही ही सेवा नक्की करत जा. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.